नमस्कार. मी संतोष फरड, मुख्याध्यापक, रामुलम्मा नागप्पा माणेकरी मराठी प्राथमिक शाळा. आज तरुण भारत संवादच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष 2026-27ची आजची जी सुरुवात 15 जून रोजी सकाळीच अतिशय रम्य आणि उत्साहवर्धक अशा परिस्थितीमध्ये झालेली आहे. आमच्या प्राथमिक शाळेच्या वतीने, त्याचप्रमाणे आमच्या संस्थेच्या संचलित बालक मंदिर आणि हायस्कूल या तिन्ही विभागाच्या वतीने आज सकाळी 10 वाजताच विद्यार्थी ज्या परिसरात राहतात त्या परिसरात जाऊन आम्ही त्यांचं औक्षण केलं. त्यांना शाळेच्या मार्फत जी मोफत बस सेवा आहे त्या बसमध्ये त्यांना बसवून आम्ही सिद्धार्थ चौकापर्यंत या सर्व मुलांची वाजत गाजत साऊंडवर शालेय बालगीतं लावून त्यांचा अतिशय उत्साहामध्ये आम्ही रॅलीच्या माध्यमातून त्यांना शाळेमध्ये प्रवेश करण्यासाठी घेऊन आलोत. आणि शाळेत आल्यानंतर देखील फुलांची उधळण करून आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन सर्व विद्यार्थ्यांचं आज शाळेच्या प्रांगणामध्ये अतिशय हर्षाने स्वागत करण्यात आलं. निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आमच्या प्राथमिक, माध्यमिक आणि बालविभाग या तिन्ही शाखांच्या वतीने आज आमच्या संस्थेचे अध्यक्ष सिद्धराम कोनापुरे साहेब, त्याचप्रमाणे ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री गोगी साहेब आणि त्याचप्रमाणे ज्ञाती संस्थेचे विश्वस्त नारायणराव काळबगार सर आणि शिक्षण संस्थेचे सरचिटणीस पोट्टीगार सर आणि सर्व संचालक मंडळ तीन विभागाचे यांच्या उपस्थितीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना शासनाकडून प्राप्त झालेले 1ली ते 7वीचे आणि हायस्कूल विभागामध्ये 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचं वितरण करण्यात आलं. आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या प्रभाग 14मधील नगरसेविका सौ भागनगरी मॅडम या देखील उपस्थित होत्या आणि त्यांच्या वतीने पाठ्यपुस्तकांचं वितरण करण्यात आलं. त्याचप्रमाणे आमच्या शाळेतल्या काही शिक्षकांच्या, पालकांच्या आणि काही हितचिंतकांच्या देणग्यांमधून प्राप्त झालेल्या निधीतून आम्ही इयत्ता 1ली ते 7वीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना किमान 2 ते 3 वह्यांचं वाटप देखील आज या ठिकाणी केलेलं आहे. त्याचप्रमाणे आमच्या शाळेतले दिवंगत शिक्षक राजेश साखरे यांच्या स्मरणार्थ आमच्या शाळेतील कार्यरत लिपिक श्री सुनील काळबगार सर यांनी त्यांच्या स्वखर्चातून इयत्ता 1लीच्या मुलांसाठी मोफत दप्तर आणि त्यातलं शैक्षणिक साहित्य हे उपलब्धता करून दिली, त्याचंही वाटप करण्यात आलं. संस्थेच्या वतीने बालवाडी 1ली, 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचं देखील वितरण आज आम्ही मान्यवरांच्या हस्ते या शाळेच्या प्रांगणात केलेलं आहे. मुलं 1.5 महिन्यानंतर आज शाळेत येण्यात अतिशय उत्सुक होती. प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर एक आनंद ओसंडून वाहत होता आणि अतिशय उत्सुकतेने, नवीन शिकण्याच्या जिज्ञासेने आज मुलं प्रांगणात आली. विद्यार्थी हेच आमचं दैवत. शिक्षणाचं महत्त्व आज प्रत्येकाला समजलेलं आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो शिकेल तो टिकेल या सुविचाराप्रमाणे, म्हणीप्रमाणे आज शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे याची जाणीव प्रत्येक पालकांना देखील झालेली आहे, समाजाला झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे शिक्षकांचं महत्त्व देखील आज समाजाने अधोरेखित केलेलं आहे. कोविडच्या काळामध्ये जेव्हा विद्यार्थी घरामध्ये बसले होते तेव्हा कधी एकदा ही मुलं शाळेत जातील असं प्रत्येक पालकाला वाटत होतं. त्यामुळे शिक्षकांची समाजाला जी गरज आहे ती देखील त्या माध्यमातून अधोरेखित झालेली आहे. आणि म्हणून आजच्या या नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने सर्व सोलापूरवासियांना देखील मी हार्दिक शुभेच्छा देतो. या जिल्ह्यातला, या महाराष्ट्रातला आणि या देशातला प्रत्येक विद्यार्थी हा सुसंस्कृत आणि देशाचा एक अतिशय सुजाण आणि एक जबाबदारीयुक्त एक चांगलं व्यक्तिमत्व प्रत्येक शाळेतून घडो आणि आपला भारत देश असाच विकासाच्या मोठ्या टप्प्यावर जावो अशी सदिच्छा आणि प्रार्थना या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा तरुण भारत संवादला मी धन्यवाद देतो आणि या माध्यमातून मी माझं मनोगत या ठिकाणी संपवत आहे. नमस्कार, मी नितेश्वरी प्रवीण मुनकंपल्ली, राणा माणेकरी मराठी प्राथमिक शाळेची सहशिक्षिका आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात मी तुम्हा सर्वांचं देखील स्वागत करते. आमच्या शाळेत आज आम्ही विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या एरियात गेलो. तिथे आमच्या गाडीमध्ये आम्ही सर्व मुलांचं स्वागत केलं, त्यांचं औक्षण केलं. विविध प्रकारचा खाऊचं वाटप देखील आम्ही त्या ठिकाणी केलं. आमच्या शाळेतल्या स्काउट गाईडच्या विद्यार्थिनींनी एक सुंदर असं संचलन तिथं सादर केलं. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांच्या वेशातील एका विद्यार्थिनीने परिसरातील सर्व मुलांना शाळेत येण्याविषयीचं आवाहन केलं.
शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करताना आम्ही मुलांवर फुलांची उधळण केली. त्याचबरोबर आज पाठ्यपुस्तक वितरणाचा कार्यक्रम आम्ही आमच्या प्रभागातील नगरसेविका भागनगरी मॅडम आणि तसेच आमच्या शिक्षण संस्थेच्या सर्व वडीलधारी पदाधिकारी मंडळींच्या समवेत आमच्या विद्यार्थ्यांचा हा कार्यक्रम अगदी उत्साहात साजर केला. विद्यार्थ्यांना या नवीन वर्षात नवीन पाठ्यपुस्तकं, नवीन वह्या, दप्तरं आणि गणवेश या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्यामुळे मुले देखील अधिकच उत्साहात दिसून येत होती आणि आम्हा शिक्षकांना देखील आपलं नवीन अभ्यासक्रमामुळे थोडीशी उत्सुकता आहे. लवकरच आमचं देखील प्रशिक्षण होणार आहे. त्या प्रशिक्षणाद्वारे आम्हाला कुठलं नवीन ज्ञान मिळणार आहे याची उत्सुकता विद्यार्थ्यांप्रमाणे आम्हाला देखील आहे. नवीन शैक्षणिक वाटचालीसाठी मी तुम्हा सर्वांचे देखील हार्दिक स्वागत आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देते. नमस्कार, मी शुभांगी दिलीप नांदवटे, सहशिक्षिका रामुलम्मा नागप्पा माणेकरी मराठी प्राथमिक शाळा. आज शाळेचा पहिला दिवस. आम्ही सर्व शिक्षकवृंद ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो आजचा क्षण. चिमुकल्या विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी आणि त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी आम्ही अतिशय उत्सुकतेने आजची तयारी केली. आज आम्ही आमच्या शाळेच्या परिसरात जेथून विद्यार्थी येतात तेथे आमच्या गाडी वाहतुकीच्या सोयीबरोबर विद्यार्थ्यांचं ढोल ताशाच्या गजरामध्ये औक्षण करून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. आज शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य व गणवेश इत्यादींचे वाटप करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला. या सुवर्ण संधीची आम्ही सर्व शिक्षकवृंद अतिशय आतुरतेने वाट पाहत होतो. तो आजचा आजची संधी आम्ही सुवर्ण करण्याचा प्रयत्न केला.